भोर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी सोलापूरमध्ये जिल्हा परिषद पूनम गेट येथे विविध संघटना आणि नागरिकांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला। या प्रसंगी सोलापूरचे खासदार ज्योती वाघमारे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, गट नेते नरेंद्र काळे, नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेवक बिजू प्रधाने, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका संगीता जाधव, सकल हिंदू समाजाचे सुधीर बैरवडे, मनसेचे विनायक महेंद्रकर तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, राजकीय नेते यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता। यावेळी आंदोलकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असून आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत अशा तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे। या ठिकाणी त्या नराधामाच्या ह्याला बळी पडली। निश्चित या ठिकाणी आपण सर्वजण मिळून या ठिकाणी हे केलं पाहिजे की त्याला फाशी दिली पाहिजे, या असे भावना आमची या ठिकाणी आहे। आणि हे बेलवर आलेलं असताना देखील परत त्याची अशी एवढी डेअरिंग झाली म्हणजे हे चुकीचं आहे। कारण का ह्याला आपण सर्वजण कुठलेही राजकारण न करता आम्ही सर्वजण मिळून की त्या नराधामाला या ठिकाणी गोळ्या घातल्या तरी देखील चालेल अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि एवढंच दोन शब्द प्रतिनिधींकडून अपेक्षा करणं चुकीची नाहीये, ही सगळी नागरिकांची जबाबदारी घेणं आमचं काम आहे। जो काही निरागस फोटो गेले 2-3 दिवस मीडियावरती येतोय तो बघून प्रत्येकाच्या डोळ्यात नक्कीच अश्रू आलेले आहेत। त्या निरागस मुलीच्या आईच्या वेदना, त्या परिवाराच्या वेदना आणि स्वतः त्या मुलीवर झालेल्या वेदना, मला या पलीकडे जाऊन सोलापूरची सध्या परिस्थितीमध्ये अजून एक बोलायचं होतं की जे काही 16 वर्षाची 18 वर्षाची मुलं मारली गेली त्या मुलींचे आणि त्या मुलाचे फोटोही निरागस होते। या मानवतेची क्रूरताचा कळस आपण आता सोलापूर जिल्ह्यात पाहिलेला आहे, ज्याचं खूप वाईट वाटतंय। पण आता आपण या प्रसंगाला, या सगळ्यांच्या बोलण्यानंतर मला सांगायची अशी भावना उमटते की एवढ्याच महिला बास आहेत, आम्ही जिजाऊच्या लेखी आहोत, एक तलवार द्या, छाटून टाकायची ताकद आम्ही ठेवतो। कारण की ही वाट बघण्याची मनस्थिती आता कुणाची नाहीये। खरंच न्याय लवकर मिळाला पाहिजे। शासनावरती, राज्य शासनावर विश्वास आहे आणि नक्कीच कायद्याच्या चौकटीत लवकरात लवकर न्याय द्या। तोपर्यंत ज्योतिताई आणि रोहिणीताई आपण पाठपुरावा करायचा आहे आणि न्याय द्यायचा आहे। आणि सोलापूरच्या पोलीस अधिकाऱ्यांना कालच आम्ही निवेदन देऊन आलेलो आहोत की आता वेळ आली आहे, प्रत्येक चौकात पोलीस उभं करा। ही फक्त लहान मुली किंवा आपल्या ह्या बायकांची अवस्था नाहीये। काल एका घरात एक मुलगा दगडफेक केला का तर ते प्रेम प्रकरण, कुठल्याच मुली सुरक्षित नाहीये। सध्या पोलिसांना प्रत्येक चौकात उभं करा अशी सांगायची वेळ आलेली आहे। नक्कीच आपल्या सगळ्यांचा आक्रोश खूप आहे। मी इथेच थांबते, मनातल्या भावना खूप वेदनाशील आहेत। इथेच थांबते। या सगळ्या गोष्टीचा सर्वप्रथम मी जाहीरपणे निषेध करतो। ज्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला त्या चिमुकलीला न्याय मिळवण्यासाठी आपण सगळेजण इथं आंदोलन करतोय। पण हे आंदोलन करत असताना हे आंदोलन आजपुरतं मर्यादित न राहता जोपर्यंत हिला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला सातत्याने हे आंदोलन करत राहावं लागणार आहे, जेणेकरून कोर्टावर सुद्धा याचा दबाव येणं गरजेचं आहे। आता बापूंनी सांगितलं की कुठल्याही पद्धतीने यांचा बंदोबस्त व्हायला पाहिजे। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, अशा बाबतीतले जे कोण गुन्हेगार असतील त्यांना तुम्ही रोज गोळ्या घाला, जनता तुम्हाला कधी विचारणार नाही। कारण ज्या पद्धतीने हे धाडस वाढत चाललंय, जे अराजकता माजत चालली, ही कुठेतरी संपवायची असेल तर याला दहशत बसणं गरजेचं आहे। आज सगळ्यांच्या भावना आहेत की याला भर रस्त्यात, भर चौकात फाशी द्या। तर माझी अशी विनंती आहे की कोर्टाच्या माध्यमातून कोर्टाच्या तारखा होतील, कोर्टाचं वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय होत जातील, पण या अशा नराधामांना तुम्ही गोळ्या घातल्या तरी तुम्हाला कोण विचारणार नाही आणि सगळी जनता तुमच्या बरोबर राहील। तर माझी अशी विनंती आहे की या नराधामाला शिक्षा व्हावी आणि शिक्षा होत असताना जोपर्यंत शिक्षा होणार नाही, ही आपल्या घरची पोरगी आहे, आपल्या घरातली पोरगी आहे, हिला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण रस्त्यावर सगळ्यांनी कायम राहावं
अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून मी थांबतो. माणुसकीला काळीमा फासेल असं कृत्य नरसापुरामध्ये सोलापूरच्या नातीवर जो प्रसंग आला, ती बातमी ऐकून महाराष्ट्रातलं नाही, पृथ्वी तलावरच्या प्रत्येक माणसाला हळहळ झालेली आहे. माझा मित्र अमेरिकेत राहत आहे, तिथून मला सोलापूरचाच आहे, फोन करून सांगितलं की अमोल हे काय झालंय, काय चाललंय हे असं. म्हणजे एवढ्या प्रत्येक माणसाला या सगळ्या गोष्टीची प्रचंड चीड आलेली आहे. आता आमची माऊली बोलत असताना खऱ्या अर्थानं तिच्या बोलण्याचा रोष, तिच्या आई म्हणून जे असलेला तिच्या अंतःकरणातनं जे काय आवाज आला, खरंच काळजाला भिडणारा. आणि कुठेतरी असं वाटायला लागले की लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळे इथं काम करतो, पण खऱ्या अर्थानं या लोकांना न्याय देण्याची जबाबदारी आपली आहे. तर आपली जबाबदारी असताना आता आपण कशा पद्धतीनं तरतुदी बदलल्या पाहिजेत, ज्या पद्धतीच्या शिक्षा आणि शिक्षेतनं पळवाट आहेत त्या कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला पाहिजे यावर पुन्हा एकदा. कारण आता आमची माऊली बोलली की पहिलाच बलात्कार केल्यानंतर जर त्याला सोडलं नसतं तर दुसरे 2 बलात्कार झालेच नसते. खरं आहे, पण आपल्या कायद्यातली तरतूद या सगळ्या गोष्टींच्या पळवाटाचा फायदा घेऊन असे अनेक किस्से, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. पण आता प्रत्येकाच्या मनातली भावना अशी आहे की आता न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळत असताना मला आवर्जून सांगायचे की देवेंद्रजी नक्की फास्टॅग कोर्टामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करतील, आपल्याला न्याय मिळेल. पण आदरणीय शिंदे साहेबांनी बदलापूरला ज्या पद्धतीचा न्याय मिळवून दिला, कारण पोलीस प्रशासन अशा लोकांना चुटकीत सगळ्या गोष्टी संपवू शकतो, आपल्याला सगळ्याला माहित आहे. त्यांच्याकडे ती क्षमता आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यांचे हात सुद्धा कायद्याने बांधलेत. त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे की त्यांना थोडी मुबलकता द्या आणि त्यांना सांगा की काय गोष्टी तुम्हाला जे समाजातल्या अशा वाईट प्रवृत्तीच्या दिसतात त्या कशा पद्धतीने संपवायच्यात आम्हाला माहित नाही. तुम्ही एन्काउंटर करा, तुम्ही काय करायचंय करा, एक मस्त स्टोरी तयार करा, निबंध लिहा, पण त्या लोकांना संपवा. कारण जोपर्यंत हा मेसेज समाजात जाणार नाही, जोपर्यंत आपण आपल्या भगिनींना, आपल्या लोकांना न्याय देणाऱ्या भूमिकेत आहोत, हा प्रसंग अतिप्रसंग करणाऱ्याच्या पाठीमागं कुणी उभारत नाही. वाईट गोष्ट आहे, त्याच माणसाला आता बंदोबस्त देण्याची वेळ आली, त्यालाच पोलीस बंदोबस्त देऊन वाचवून घेऊन जात आहेत. पोलिसांची हात बांधलेले आहेत. पण मला असं म्हणायचं की थोडं कायद्यात डोळे बंद जरी केले तरी आपल्याला काही गोष्टी करता येऊ शकतात. माझी विनंती आहे या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना की तुम्ही थोडस या सगळ्या गोष्टी नुसतं कालच्या गोष्टीवर नाही तर अशा अनेक प्रसंग आहेत. अण्णा पोलिसांकडे या सगळ्या लोकांच्या याद्या असतील की अशा प्रवृत्तीचे लोक प्रत्येक ठिकाणी, महाराष्ट्रात काय एकच नाही, अनेक ठिकाणी अशा गोष्टी घडलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही थोडस वेगळ्या पद्धतीचा काही दिवसासाठी कायदा हातात घ्यावा आणि लोकांना न्याय द्या. ही सर्वसामान्यांची मानसिकता आहे, नाहीतर लोक आपल्याला माफ करणार नाही. ही परिस्थिती आपल्या सगळ्यांसमोर येऊन ठेवलेली आहे. मी एवढं वाईट वाटायला लागले की हा लढा नुसतं मेणबत्त्या पेटवून आपण आंदोलन करून होणार नाही. जोपर्यंत तो नराधम श्वास घेणार आहे तोपर्यंत आपण न्याय मिळवून दिला असं होणारच नाही. कारण एक दिवस फक्त इथे अर्धा तास झाला उन्हात बसलोय तर काय व्हायला लागलंय, तिच्या आई बापाच्या पोटात काळजात काय त्रास होत असेल, कशा पद्धतीचं दुःख ती सहन करत असतील. कारण त्या लोकांना पण काय आता समजावून सांगणार आहे. त्याच्यामुळं आपण हे आंदोलन झालं म्हणजे काम संपलं नाही, तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी जोपर्यंत त्याला पूर्ण संपवत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही. रोज वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही करत राहू, पण त्याला संपवल्याशिवाय थांबायचं नाही. एवढंच सांगतो आणि थांबतो. आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आपल्या कोर तालुक्यामध्ये घडलेली घटना आपल्या संपूर्ण राज्याला, देशाला काळीमा फासणारी ही घटना आहे. आपल्या सोलापूरच्या या चिमुकलीवर झालेला अमानुष असा बलात्कार व तिचा खून करण्यात आला. त्या नराधमाला फाशी तर झालीच पाहिजे. फाशी नव्हे तर संपूर्ण इथे या व्यासपीठावर बसलेल्या सर्व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचीच भावना होती की त्याला फाशी, फास्ट ट्रॅक कोर्ट अशा प्रकारचं कुठलाही न करता
त्याला चौका धरून त्याला नागडा करून त्याला ठोकला पाहिजे. एवढीच या ठिकाणी सगळ्यांची आणि माझी सुद्धा त्या ठिकाणी भावना आहे. मी त्या चिमुकलीला त्या ठिकाणी माझ्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मी या ठिकाणी सोलापुरात जे सोलापूरच्या चिमुकलीवर जे अत्याचार झाला, जर छत्रपती शिवाजी महाराज जसं रांजाच्या पाटलाचे हात तोडले तसा कुठेतरी एखादा कायदा व्हावा, की त्याचं कोर्ट सेपरेट व्हावं, की पोस्को आणि बलात्काराला कमीत कमी 1 वर्षाच्या 6 महिन्याच्या आत त्या आरोपीला जेव्हा शिक्षा लागल त्यावेळेस ही खरी वृत्ती थांबणार आहे. आपण बघतो 5-5 वर्ष 10-10 वर्ष हे केसेस चालतात, पण त्यांना न्याय मिळत नाही. शेवटी ते निर्दोष सुटतात. कारण की मला सांगा 5 वर्षामध्ये एखादा साक्षीदार फुटला किंवा एखादा प्रशासनात कोण गेलं तर ते आपोआपच ते न्यायालय तिथं थांबलं जातं आणि तो निर्दोष सुटतो. ह्याच आरोपीला जर स्वतःच्या पत्नीवर बलात्कार केला होता त्यावेळेला फाशी दिली असती तरी सुद्धा झालं असतं. मी तर म्हणतो कोळपडीच्या प्रकरणात त्या तैला जरी न्याय झाला असता, एक लक्षात ठेवा, कोळपडीच्या प्रकरणात त्या तैला जरी न्याय झाला असता तरी सुद्धा या नराधमाला हे करायची बळ मिळालं नसतं. कारण की सरकारनं कोळपडीच्या प्रकरणात त्या तैला अजिबात न्याय दिलेला नाही आहे. पहिला मी त्याचा जाहीर निषेध करतो. दुसरा निषेध असा करतो की आपल्या सोलापूरची कन्या लेख म्हणणारी प्रणिती शिंदेना जात धर्म बघून अजिबात निषेध केलेला नाही आहे. ते जर कुठला मुसलमान राहिला असता तर ताई इथं कॅन्डल मोर्चा घेऊन आली असती. म्हणून मी सांगतो ताई, तुम्ही खूप चुकलात, यापुढे तुम्हाला माफी नाही. आणि यापुढे मी एक सांगतो प्रशासनाला की कोर्ट वेगळं ठेवा आणि त्याला रांजाचा पाटलाचं नाव द्या त्या कायद्याला, की त्याचे पहिला हात तोडा मग त्याला फाशी द्या. फाशीची पद्धत काय तर एकदा फाशी चुकली तर परत त्याची वेळ काढूपणा करते, त्याला आरोपीला चान्स मिळत आहे, राष्ट्रपती पर्यंत त्यांना अर्ज करावं लागतं, द्यायची भीक मागावं लागते. हे सर्व कायद्यातनं रद्द करा. बलात्काराला पोस्कोला दाखल हे करू नका. आज आम्ही सोलापुरातनं हिंदू संघटनेनं 4 पोस्को दाखल केलेले आहेत. त्या 2 महिन्यामध्ये 4 हे आहेत. 16-17 वर्षाच्या मुली आहेत. पण आमचं काम वेगळा विषयाचं आहे, तो वेगळा आहे. परंतु शेवटी आपल्या महिलावर झालेला अत्याचार आहे. अनेक अत्याचार घडतात पण ते समोर येत नाहीत. क्वचित एखादी समोर येते आणि आम्ही रोज पोलीस स्टेशनला जातो, पण एक आई बाप सुद्धा करायला तयार नव्हतात त्यांच्या मुलीची जाते म्हणून. अशी कितीतरी प्रश्न आहेत. एक आई पुढे येतात आणि केस दाखल करतात. मी तर म्हणतो आया बहिणींनो, अजिबात घाबरू नका. मुलींचे पेपरला नावं येत नाही, तुम्ही केस दाखल करायला या, एवढी तुम्हाला विनंती करतो. जेणेकरून जास्तीत जास्त केस दाखल झाले आणि शिक्षा जर वर्षाच्या आत झाली तर 100% सांगतो या बलात्कारांना नक्कीच पायाबंद बसेल. मी शासनाला विनंती करतो लवकरात लवकर आम्ही आया सक्षम आहेत आमच्या पोरीची जबाबदारी घ्यायला. 9 महिने माझं बाळ पोटात सुरक्षित असतं आणि बाहेर आल्यानंतर माझ्या मुलीला जर ही दुनिया बघावी लागत असेल तर नको. मग आम्ही खंबीर आहेत आमच्या आया. आम्ही तुळजाभवानीची मी मुलगी आहे, मी तुळजापूरची आहे. जेव्हा अनुभूतीवर अन्याय झाला मॅडम तेव्हा अनुभूतीनं देवीला आवाहन केलं, तात्काळ आली. अशा आम्ही तात्काळ जायला पाहिजे त्या मुलीच्या संरक्षणासाठी. आणि मग आया मिळून आम्ही दाखवून देऊ काय असतो त्या माणसाला. असं प्रशासन आहे का? हे प्रशासन नको आम्हाला. त्या माणसावरची चार्जशीट काढून घ्या, आम्ही आया दाखवून देऊ. तर शिक्षा म्हणजे काय असतं ते शिक्षा भर चौकातच झाली पाहिजे. दहशत काय असते बलात्कार करणाऱ्याला हे आता दाखवायची वेळ आलेली आहे. कायदा कोण बनवतो? आपणच बनवतो ना कायदा. माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा ह्यासाठी बनवलाय काय? त्याला फ्री मध्ये लोकांच्या मुलीवर बलात्कार करण्यासाठी बनवलाय काय कायदा? माता कायद्यात बदल करा, नाही तर त्या माणसाला उभं जाळा. त्यांनी ज्या हाताने त्या मुलीला पकडले त्याचे हात छाटा, ज्या डोळ्यांनी त्याचे आनंद मिळवलाय ना ते डोळे काढा आणि असं त्याला करा की त्यांनी मरणाची भीक मागितली पाहिजे. आणि सगळ्या लोकांसमोर तुम्ही एक असं उदाहरण द्या की हे बलात्कार झाल्यानंतर अशी शिक्षा मिळते बाबा, धस्त जायला पाहिजे. त्याच्या मनात सुद्धा विचार आला नाही पाहिजे की आपण हा बलात्कार एक छोट्या मुलीवर करतो. अरे आहेत ना वेश्या बाजार, जा की तुला एवढ्या अंगात मस्ती आली होती तर तिथं. हा नालायक आणि नीच माणसांना फाशी द्यायलाच पाहिजे. आणि ती सुद्धा त्याचे अवयव छाटून भर चौकात त्यांनी अगदी त्याला मरणाची भीक मागून त्याला फाशी द्यायला का? पण इतकं आपल्या कायदे इतके बेकार आहेत. हा पोलीस आपले सहकार्य करू शकत नाहीत आपल्याला. मुलीच्या वडिलांचं कॉलर जे पकडून त्यांना गाडीत बसवलं आणि जे काही ट्रॅफिक त्यांनी बाजूला केली. हा का? पण तुम्ही त्याच वेळेस आम्हाला न्याय द्यायला पाहिजे होता ना. गरजच काय दिली तुम्ही आम्हाला असं रस्त्यावर बसायची.
निवडणुका ज्या वेळेस येतात त्यावेळेस तुम्ही हात जोडतात, त्यावेळेस आम्ही तुम्हाला निवडून द्यायसाठी किती मनापासून विश्वासाने तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं असतंय का तर आमची एक सुरक्षितता आहे. हो बाबा, आमचं राजकारण हे आम्ही महिला असो किंवा मुली असो, 18 वर्षानंतर ज्या मुली झाल्यानंतर तुम्ही लगेचच त्यांचं मतदान कार्ड काढा, त्यांना निवडणुका लगेचच त्यांना मतदान द्यायला तुम्ही तयार करतात. आहे आणि आमची ही योजना फार दूर आहे. आम्ही प्रत्येक महिला इथे त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. आम्हीच नाही तर प्रत्येकाने रस्त्यावर उतरून त्या महिलेसाठी, त्या मुलीसाठी सर्वांनी न्याय दिलेला पाहिजे, त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वजणांनी पाठपुरावा करून, आमच्या ज्योतिताई त्यांनी त्यासाठी पाठपुरावा विशेष करून त्या मुलीसाठी न्याय मिळून द्यावा हीच मी विनंती आपल्या प्रशासनाकडे करत आहे आणि त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. इच्छा आहे आणि आमची सुद्धा अशी इच्छा आहे की त्या नराधमाला चौकात आणूनच फाशी द्यायला पाहिजे. तर माझं शासनाला अशी विनंती आहे, मत आहे की कायद्यात राहून कायदा तोडणं कसा हे सगळ्यात जास्त कुणाला माहिती आहे तर ते सत्ताधाऱ्यांनाच माहिती आहे. सत्ताधाऱ्यांना हे चांगलं माहिती आहे की कायद्यात राहून कायदा कसा तोडायचा. तर सर्व जनतेची, सर्व मायमाताची जर ही मागणी असेल की त्या नराधमाला चौकात आणून फाशी द्यायला पाहिजे, तर ती या सरकारने मान्य करायला पाहिजे आणि एक इतिहास घडवला पाहिजे. का तर ती चिमुकली लेकरू, आपल्या घरातलं लेकरू 3 वर्षाचं, त्याला काय कळतंय, त्याला काय जात आहे का पात आहे. आपल्या लेकराला साधा ताप आला तर आपल्याला सहन होत नाही. कोण व्यापारात असेल, कोण दुकानात असेल, कोण बाहेर असेल, पण त्याचं लक्ष फक्त त्या लेकरापाशी असतं की त्याला ताप कशामुळे झाला. तर त्यांच्या घरच्यांची अवस्था काय झाली असेलच की त्याच्यावर फक्त अत्याचार झाला नाही, परत त्याला मारून टाकलं गेलं. तर त्याला माझी सुद्धा अशीच मागणी आहे की त्याला चौकात आणूनच फाशी दिली पाहिजे. माननीय राजसाहेबांचं तर असं मत असतंय की एकदा हात जोडून सांगा आणि नंतर हात सोडून सांगा. त्याप्रमाणे ताई, मी तुम्हाला शब्द देतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता तुमच्यावर एकदा हात जोडून सांगायला तयार आहे आणि उद्या तुमच्यासोबत हात सोडून सुद्धा राहायला तयार आहे अशी हमी देतो आणि या सर्व गोष्टीचा निषेध करतो. न्याय देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि खरं तर आम्हाला एक खूप मोठं दुःख वाटायला बघतंय की आपण सोलापूर शहरामध्ये, पुणे राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये काय चुकतं की आपण महिला 9 महिने जेलमधून आपल्या मुलाला वाढवतो, संगोपन करतो, कारण आपण एका नराधमाच्या हातामध्ये यायला बघतो का सांगा. एका आईची भावना किती दुःख होत असेल ते आपल्याला कळू शकते. मी पण एक आई असल्यासारखे, आपण इथं सर्व बसलेल्या महिला एक माता असल्यासारखे, कारण की आपण 9 महिने 9 दिवस एका मुलीला पोटामध्ये ठेवतो, त्याला आपण जेलमध्ये येतो. तर जेलमध्ये येताना आपल्याला किती वेदना होतं ते आपण एक महिलेला जाणू शकतो. केवळ एक महिला समजू शकते की महिलाचा दर्द काय नाही आहे. आणि एका नराधमाने जे मुलीला घेऊन सनी गेला, आपण बघतो की पूर्ण कॅमेऱ्यामध्ये दिसलं की ते बाळाला काय माहिती आहे की त्याच्या हातामध्ये त्याची मृत्यू असल्यासारखी की ते हैवान त्या मुलीवर बलात्कार करून ते शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये त्याला पुरणार आहे म्हणतो. कारण मला सरकारला एकच विनंती करायची आहे की आपण हे भर चौकामध्ये त्या नराधमाला फाशी द्या. कारण की असे जे कृत्य करायला बघतात, जे आया बहिणींवर जर जायला बघतात आणि महिला सुरक्षित नसल्या तर ही कुठला एक काळीमा दिवस असल्यासारखं वाटायला बघतो की आपण बघतो की देशामध्ये महिलांना 50% दिलं पाहिजे म्हणतात आरक्षण. तसं न करता की महिला एक सुरक्षित झाली पाहिजे, आपल्या प्रत्येक घरची एक लेक असल्यासारखे. आणि आज या ठिकाणी आपण सर्व महिला उपस्थित असल्याने या ठिकाणी माझे बांधव सुद्धा उपस्थित आहे, कारण की आपण सर्वांनी एकत्र येऊन सनी मुख्यमंत्री साहेबांनी यांना लवकरात लवकर फाशी द्यायला पाहिजे. आज या ठिकाणी मी तुमच्या आम्हाला थोड्याशा एका मुलीच्या दुःखामध्ये मी सहभाग झाल्यामुळं माझ्या फुलारे परिवारतर्फे या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली देते. हिला खरंच न्याय भेटलं पाहिजे, जिथं भेटेल त्या ठिकाणी ठेचून काढलं पाहिजे. आणि सोलापूर शहरामध्ये आपण बघतो की मध्येच बोरामणी या भागामध्ये सुद्धा जे इतकी घटना घडली, कारण प्रॉपर्टीसाठी ह्याच्यासाठी माणसाला आयुष्यामध्ये काही भेटत नाही. तुम्ही 2 दिवस 4 दिवस चांगले राहा, हे तुमची खूप मोठी संपत्ती असल्यासारखी आहे. कुठं जाती भेटेसाठी, कुठं प्रॉपर्टीसाठी असं जीव कुणाचे घेऊ नका. पूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये जनतेमधून एक संतापही झाली आहे, ती निर्माण झाली. जी चिमुकले ती सोलापूरची नात आहे. आपण सगळे तिला न्याय मिळावा ह्या हेतूने सर्व रस्त्यावर आपण उतरलेला आहे. त्याच्यावर 3 गुन्हे होते. 3 गुन्हे असताना हा जी विकृती बघा, त्या चिमुकल्याला काय बोलता येत नव्हतं, सांगता येत नव्हतं. अशा चिमुकल्याला जीव गमवावा लागला.
आज आपण सगळे इथं रस्ता रोखून करत असताना आपण न्याय मागतोय. मी तर राज्यातील मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान असेल, कालही सांगितलं घटनेत दोष करा. आज देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं हे सर्वसामान्यचं नेतृत्व, सर्वसामान्य लोक या ठिकाणी सर्व पक्षाचे जोडे बाहेर ठेवून सोलापूरच्या नातीला न्याय मिळावा, शक्ती कायद्याखाली ह्याची नोंद झाली पाहिजे. 15 दिवसात त्याचा निकाल झाला पाहिजे. अनेक लोकांचा या ठिकाणी मतदार रस्ता घालून गोळ्या घातला पाहिजे. अशा प्रवृत्ती लोकांना शक्ती कायद्यानुसार उद्या दिवस तर आम्ही तुमच्या बरोबर आहे, भर रस्त्यात आणून मारलं पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे. पण ज्या पद्धतीनं गुन्हा नोंद झालाय त्याला शक्ती कायदा लावला पाहिजे. शक्ती कायदा त्या अन्वये जर गुन्हा नोंद झाला तर 15 दिवसाच्या निकाल लागेल. समजून घ्या मी काय म्हणतो ते. कायद्यामध्ये देखील कलम लावत असताना कोणचं कलम लावलं हे फार महत्वाचं आहे. नाहीतर मोकाट अशा जनावर बाहेर येणार आणि किती मुलींच्या या ठिकाणी बळी जाणार. आज आपल्या मुली कुठेही सेफ नाहीत. घरातून पडणे आई वडील काळजी करतात. अनेक आपण वृत्तपत्र बघतो की मुलीच्या तोंडाला आशीड मारला जातोय, कॉलेज समोर मुलीवर कोयत्याने वार केला जातोय. ही जर सगळं थांबत असेल तर कायदा करत झाला पाहिजे. पुन्हा असा कायदा करत असताना 100 वेळा विचार केला पाहिजे. कायदा म्हणून बदलण्याची गरज आहे. लोक का घाबरले नाहीत? लोकांनी ही प्रवृत्ती केली नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजच्या काळामध्ये लगेच त्याचे हातपाय कट केले पाहिजे, तोडलं पाहिजे असं त्यावेळेस शासन होतं. आता शासन जे आहे ना, जे कोर्ट आहे तारीख, त्यामुळे लोकांना आता विश्वास राहिला नाही. त्यामुळे लोक म्हणतात की आता गोळ्याच घाला, आणि लोकांची मानसिकता बरोबर आहे. मी आपल्या सगळ्यांबरोबर आम्ही देखील अशी मागणी करतो की अशा नारदानाला त्वरित गोळ्या घालून खलास करावं. त्याशिवाय पुढचे गुन्हेगार हे थांबणार नाही. समाजाचं मन हादरवून टाकणारी आणि समाजातला विवेक अस्तित्वात आहे की नाही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी, काळजाला तीळ पाडणारी घटना जी घडली, त्यासाठी आज सोलापूरचे जागरूक नागरिक, सोलापूरच्या लेकी, सोलापूरचे बांधव हे सोलापूरच्या नातीसाठी रस्त्यावर उतरलेले. आज कदाचित तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडेल की अरे ही तर राज्यसभेची खासदार आहे, सत्ताधारी पक्षाचे का आंदोलनात आली. पण मी सांगतेय की जर कुठल्याही लेकीवरती जर अत्याचार होत असेल, कुठल्या नातीवरती बलात्कार होत असेल, कुठल्याही बहिणीवरती अत्याचार होत असेल, आमची सत्ता, आमचा पक्ष, आमची पद, आमच्या खासदारच्या बाजूला ठेवून तुमच्यासोबत रस्त्यावर लढायला उभी आहे, हा विश्वास देण्यासाठी मी इथे बसले. मागच्या 1.5 ते 2 तासापासून 10 वाजल्यापासून आम्ही सगळ्याकडे बसलोय. वरून ऊन आहे, खाली डांबराचा रस्ता तापतोय, आम्हाला चटके बसतायत. कधी आम्ही पदर घेतोय, कधी आम्ही घाम पुसतोय, पाणी प्यायचं का नाही हा विचार करतोय. पण पाण्याचा एक घोट सुद्धा आम्ही नाही पिऊ शकतो, कारण आम्ही लोकप्रतिनिधी असण्याच्या आधी आम्ही बाई आहोत, आम्ही आई आहोत. आणि जर पायाला एवढे चटके बसतायत आणि वरून उन्हाचे एवढे चटके बसतायत, तर मला प्रश्न पडतोय की माझं 40-42 वर्ष वय असणाऱ्या माझ्यासारख्या महिलेचे पाय जर हा तापलेला डांबराचा चटका सहन करू शकत नसेल, तर त्या 4 वर्षाच्या चिमुरडीनं त्या नराधमाचा अत्याचार कसा सहन केला असेल. आणि मला एक आई म्हणून प्रश्न पडतो की ज्या आईनं 9 महिने पोटात सांभाळलेलं असेल, ज्या आईनं लहानपणापासून हातात वाढवताना आपल्या लेकीला कधी मातीचा डाग लागू दिलेला नसेल, त्या आईला आपल्या लेकीचा शेणात पुरलेला मृतदेह काय वाटत असेल. तिच्या आतडीची पीळ आमच्या सगळ्यांच्या आतडीला पडली आहे. आणि त्यामुळे आज आम्ही इथे आहोत, कारण नराधमांना, बलात्कारांना, त्या लांडग्यांना, त्या हरामखोरांना जगण्याचा अधिकार नाही. त्यांची जागा
ही फाशीच्या दोरावरती आहे हे सांगण्यासाठी आज सोलापूरचे सगळे लोक इथे रस्त्यावरती आलेले आहेत. आणि त्यामुळेच मला आठवण करून द्यायची आहे बदलापूरच्या घटनेची. बदलापूरला जेव्हा त्या अक्षय शिंदेने अशाच एका चिमुरडीवरती अत्याचार केला होता तेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना त्या अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला होता. खूप मानवाधिकारच्या लोकांनी आमच्यावरती टीका केली, परंतु आम्ही थेट भूमिका घेतली की जर एखादा नराधम 3-4 वर्षाच्या चिमुरडीला सोडत नाही, तोच नराधम पुन्हा जर पोलिसांवरती हल्ला करतो तर पोलिसांच्या बंदुका दिवाळीत टिकल्या उडवण्यासाठी नसतात, त्या गुन्हेगारांना ठोकण्यासाठीच असतात. ही भूमिका आम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तेव्हा आग्रहाने घेतली. आज सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी खटला फास्ट ट्रॅकवर नेण्याचा शब्द दिलेला. त्यांनी सांगितलेलं आहे की कायद्याच्या कुठल्याही पळवाटेनं हा गुन्हेगार सुटू शकणार नाही. त्यांनी कुटुंबियांना, पीडितांच्या कुटुंबियांना शब्द दिलेला आहे की जोपर्यंत तो नराधम फासावर जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसत नाही. एकनाथजी शिंदे साहेबांनी पीडित मुलीच्या वडिलांशी संवाद साधताना साहेबांची 2 वाक्य मला खूप महत्वाचे वाटतात. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की तो नराधम जास्त दिवस जिवंत राहणार नाही आणि तो नराधम मेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, तो फासावर लटकेल. मला वाटतं की हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या लेकींना न्याय मिळवून देतील आणि जोपर्यंत तो न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सगळ्याजणी पाठपुरावा नक्की करत. आज प्रश्न पडतो की तो नराधम 2 गुन्ह्यातून निर्दोष. पहिला गुन्हा 1998 ला होतो, त्यावेळेला त्याचं वय 35-40 वर्षाचं आहे आणि 70-75 वर्षाच्या म्हाताऱ्या आजीवर तो बलात्कार, त्याच्यातून तो निर्दोष. 2015 ला स्वतःच्या पुतणीवरती कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार करतो, पॉस्को लागू होतो, परंतु काहीतरी साक्षीदारांच्या त्रुटीमुळे तो सुटतो. मग जर तो 1998 ला त्याला फाशी दिली असती तर 15 ला पुतणीवर अत्याचार झाला नसता, 15 ला फाशी झाली असती तर आज आमची नात आमच्या सोबत असली. आणि त्यामुळे हा लढा ही ठिणगी पडली आहे ना. मला वाटतं की आज आम्ही दुर्दैवी आहोत की आम्ही आमच्या लेकीला नाही वाचवू शकलो. तिच्या किंकाळ्या कानात घुमतायत, रात्रभर झोप लागत नाहीये, माझं काळीच पिळवटतंय आणि माझ्या रक्तातला थेंब ना थेंब पेटून उठतोय. आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की मी एसी ऑफिस मध्ये बसून काम नाही करणार, तुमच्या सोबत रस्त्यात मिळून. यांनी इथे सांगितलं ना, त्यांनी टीका सुद्धा केली, काही तुम्ही बोला समोर बसून तुमचा ऐकणं कारण खासदार आमदार त्यामुळे तुमच्या ज्या वेळेला अशा घटना घडतात आणि जाती धर्माच्या गोष्टी होतात, वेदना होतात, पीडितेलाही कुठली जात नसते आणि तो नराधम हा फक्त लाडक्याच्या आणि राक्षसाच्या जातीचा असतो, त्याला फासावरच लटकवलं. आणि त्यामुळेच आम्ही आग्रहानं मागणी करू, पॉस्को मधल्या गुन्हेगाराला फाशीच झाली. हा खटला फास्ट ट्रॅक वरती चालावा, पण आमची पुढची मागणी राज्यसभेत, विधिमंडळात, पंतप्रधान, गृहमंत्री, कायदा मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे नाही की महिला अत्याचार आणि पॉस्कोच्या खटल्यांसाठी वेगळा फास्ट त्याच्यामध्ये दुसरी कुठलीच केस. पॉस्को कायद्याच्या अंतर्गत जेवढी न्यायालयं महाराष्ट्रात स्थापन व्हायला पाहिजे होती तेवढी न्यायालय स्थापन झालेली नाहीये. जर कदाचित तेवढी न्यायालय स्थापन झाली तर जलद गतीनं न्याय मिळेल आणि असे आरोपी मोकाट फिरणार नाही. त्यामुळे सोलापूरच्या या कुटुंबियांच्या आक्रोशासोबत, त्यांच्या सगळ्यांच्या सोबत आम्ही सगळे उभे, सगळं राजकारण, सगळे पक्ष, सगळ्या गोष्टी, जात धर्म बाजूला ठेवून सोलापूरच्या लेकीच्या, सोलापूरच्या नातीच्या दुःखात आम्ही आहोत. कारण ती मुलगी केवळ त्या परिवाराची मुलगी नाहीये, ती सोलापूरची मुलगी आहे, ती महाराष्ट्राची मुलगी आहे आणि ती माझी स्वतःची मुलगी आहे. याच पद्धतीने मी लढत राहील आणि जोपर्यंत तिला न्याय मिळणार नाही. सकाळी तुम्ही योगिताई आम्ही चर्चा केली, चंद्रिकाताई बरोबर आम्ही चर्चा झाली की कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी तर आम्ही लढूच, पण एक महिला म्हणून समाजमन जागृत करण्यासाठी, छोट्या मुलींच्या मध्ये सुद्धा गुड टच, बॅड टच किंवा त्यांना कसं ओळखावं, कसं सुरक्षित राहावं त्याचं ज्ञान देण्यासाठी, किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींनी सक्षम राहावं आणि छेडछाडीच्या विरोधामध्ये प्रतिबंध करावा एवढं धाडस त्यांच्यामध्ये यावं. लेकीच्या आईने सुद्धा
आम्हाला येऊन